नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 121 वर्षांनी चांदीच्या पायावर चालणार शनिदेव। मेष राशीबद्दल 8 मोठे भाकीत। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 121 वर्षानंतर शनिदेव राशी बदलून चांदीचा पाय घालणार, त्यामुळे सर्व 12 राशींवर व्यापक प्रभाव दिसून येईल। तसेच जर शनिदेव इतर राशींवर धनाचा वर्षाव करत असतील तर काही राशींच्या लोकांना शनिदेवाच्या क्रूर नजरेला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे काही राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल। 121 वर्षानंतर जेव्हा शनिदेव चांदीच्या पायावर चालतील तेव्हा मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची साडेसाती सुरू होईल। 29 मार्च 2025 रोजी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील आणि शनीची साडेसाती सुरू होईल। सन 2032 पर्यंत मेष राशीला साडेसाती चालणार आहे। तर सर्व मेष राशीच्या लोकांना विनंती आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, कारण या व्हिडिओमध्ये सर्व मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय खास माहिती आहे। ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती ही एक कठीण अवस्था मानली जाते। शनिदेव एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा ते मेष ते मीन राशीपर्यंत सर्व 12 राशींवर परिणाम करतात। 2025 मध्ये मार्च महिन्यात शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करतील, त्यामुळे मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल। ग्रह न्यायाधीश शनिदेव 29 मार्च 2025 रोजी सकाळी 11च्या सुमारास मीन राशीत प्रवेश करतील आणि सुमारे 2.5 वर्षांनी 3 जून 2027 रोजी मेष राशीत प्रवेश करतील, त्यामुळे या दिवसात या राशीचे काही आंबटगोड परिणाम दिसून येतील। तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कर्मफळ देणाऱ्या शनी महाराजांचा जय जयकार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सर्व मेष राशीच्या लोकांवर शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहील। चला तर मग जाणून घेऊया त्या 8 मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल जेव्हा शनिदेव चांदीचा पाय घालून कुंभ राशीतून बाहेर पडतील। तर मेष राशीवर शनिदेवाच्या साडेसातीचं पहिलं चरण सुरू होईल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात खूप सावधगिरीने पाऊल टाकावे लागेल। या दिवसात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। शनिदेवाच्या क्रूर दर्शनामुळे तुम्हाला तुमच्या कामात खूप संघर्ष करावा लागू शकतो, कारण शनिदेवाची क्रूर दृष्टी तुमच्या कामात अडथळे निर्माण करेल। तुमच्या करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, तुमचे शत्रू सावध होतील आणि तुमच्या विरुद्ध कट रचण्यात कोणतीही कसर सोडणार नाही। तर 29 मार्च नंतर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल। शनिदेवाच्या क्रूर दृष्टीच्या प्रभावामुळे तुम्हाला पैशांच्या बाबतीत विलंब होईल। विशेषतः एप्रिल 2025 मध्ये तुमच्या आर्थिक स्थितीत आणखीनच काही अडचणी येतील। तुमचा खर्च वाढेल, अनावश्यक खर्चांमुळे तुमचा तणाव देखील वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप बचत करावी लागेल, अन्यथा भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। या दिवसात तुमचे काम संयमाने करा, तुमचे चांगले कर्म तुमचे नशीब ठरवतील। मेष राशीचे दुसरे भविष्य जेव्हा शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करतील आणि या राशीचा फायदा असा होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही संमिश्र परिणाम दिसू शकतात। शनिदेवाच्या क्रूर दर्शनामुळे जर तुम्ही तुमचा कर भरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते। त्याच वेळी काही लोकांना कर सारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, यामुळे तुमचा मानसिक तणाव देखील वाढेल। तसेच तुम्ही स्वतःला एकटेपणाने झगडत असाल त्याचा त्याग करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जावे लागू शकते, तरच यशाची शिडी गाठता येईल। 29 मार्च 2025 ते एप्रिल या कालावधीत तुम्हाला अनपेक्षित आर्थिक अपयश आणि घरामध्ये काही तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो। जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांचा व्यवसाय हळूहळू प्रगती करेल आणि चांगले करेल। यावेळी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळणार आहेत
ऑफिसमध्ये तुमच्या कामात तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण जर तुम्ही तुमचे काम खऱ्या मेहनतीने आणि समर्पणाने केले तर तुम्ही नक्कीच काही नवे विक्रम प्रस्थापित कराल। तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एका वर्षात चांगली बढती देखील मिळू शकते। तुमच्या कामाचे मूल्य वाढेल। एप्रिल 2025 मध्ये शनी आणि गुरु तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करतील, ज्यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा होईल। तुमच्यावर बॉस खुश होतील आणि तुम्ही तुमच्या बॉसचे आवडते व्हाल। तुमचा आत्मविश्वास वाढेल। प्रत्येक कामात तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या ऑफिस किंवा कंपनीकडून तुम्हाला परदेशात पाठवले जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला या संधीचा फायदा घ्यावा लागेल। या दिवसात शनिदेव तुमच्या करिअरमध्ये संमिश्र परिणाम करतील। मेष राशीचे तिसरे भविष्य। जेव्हा शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडतील आणि मीन राशीत चांदीचे पाय धारण करतील, तेव्हा स्त्रियांना पुढील पैकी कोणती करिअरची दृष्टी असेल खूप महत्वाचे असेल। तुम्ही तुमच्या व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात चांगले संतुलन राखाल। तसेच नोकरी करणाऱ्या महिला त्यांचे वेतन वाढण्याची काही प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतील। यावेळी तुम्ही स्वतःला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला तेही मिळेल। पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये घाई करू नका, अन्यथा तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो। उत्पन्नाच्या सतत प्रभावामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी आणि आरामशीर दिसाल आणि मेष राशीच्या महिलांच्या करिअरच्या दृष्टिकोनानुसार मार्च 2025 हा काळ चांगला आहे। मेष राशीचे चौथे भविष्य। जेव्हा 29 मार्च 2025 रोजी शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडतील आणि ते चांदीचा पाय धारण करतील, तेव्हा मेष राशीच्या लोकांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप यश मिळेल। तुम्ही तुमचे काम समर्पणाने कराल तर तुम्हाला यश मिळेल। या दिवसात तुम्ही तुमचा जीव तोडून तुमच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या। इकडे तिकडे गोष्टींवर आपला वेळ वाया घालू नका, अन्यथा तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते। शनिदेव तुम्हाला गोंधळात देखील टाकू शकतात। मेष राशीचे लोक जे मेडिकल, इंजिनिअरिंग, राजकारण, रसायनशास्त्र या विषयात गुंतलेले आहेत त्यांना विशेष यश मिळेल। 29 मार्च 2025 पासून तुम्ही जर शनिदेवाच्या दर्शनाने मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेल। परदेशात जाऊन अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांची ती इच्छा नक्की पूर्ण होईल। यावेळी तुम्ही काही नवीन योजना देखील करू शकता। एप्रिल ते जुलै हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील। मेष राशीचे पाचवे भविष्य। जेव्हा शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करतील, चांदीचे पाय धारण करतील, तेव्हा तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात संमिश्र परिणाम दिसतील। काही लोक त्यांच्या वैवाहिक नात्यात सक्रिय असतील तर काही लोकांना त्यांच्या प्रेम संबंधांना ताकदीने पुढे नेण्याची आवश्यकता असेल। तुमच्या वैवाहिक जीवनात परिस्थिती बदलू शकते। काही गोष्टींबाबत तुम्हाला तुमच्या नात्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचे जीवन साथीदार व तुमच्यामध्ये वाद देखील होऊ शकतात। तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराशी कमी जोडले जाल। तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव असू शकतो। तुमच्या नातेसंबंधात तुम्हाला विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून तुमच्यात भांडणे होऊ शकतात। तसेच तुमच्या नात्यात विश्वास नसल्यामुळे तुमचे नाते देखील तुटू शकते, ज्याचे तुम्हाला संरक्षण करावे लागेल। तुमचे मार्ग वेगळे होण्याची शक्यता आहे। यावेळी तुम्हाला तुमचे नातेसंबंध सांभाळण्यावर भर द्यावा लागेल, अन्यथा तुमचे ब्रेकअप होऊ शकते। 29 मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या कुटुंबात भांडणाचे ढग येऊ शकतात। तुमच्या कौटुंबिक आनंदात कमतरता येईल। तुमच्या प्रेमजीवनातील गैरसमजामुळे तुम्ही दोघेही तणावाखाली राहाल। प्रेमाच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी कसोटीचा ठरू शकतो। भांडण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। शनिदेव तुम्हाला प्रत्येक संभाव्य संकटात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यातून तुम्हाला स्वतःला बाहेर यावे लागेल।
मेष राशीचे 6वे भविष्य. जेव्हा शनिदेव चांदीचा पाय धारण करून 7.5चा पहिला टप्पा सुरू करतील, तेव्हा मेष राशीच्या व्यापाऱ्यांना या दिवसात अडचणींचा सामना करावा लागेल. कारण हा काळ तुमच्यासाठी काही खास नसेल. कोणताही निर्णय या काळात काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात चढ उतार होण्याची शक्यता आहे, तथापि काळजी करण्याची गरज नाही, कारण हे दिवस तुम्ही सामान्य स्थितीत जगाल. तसेच तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही अवैध कामांपासून दूर राहिले पाहिजे तर बरं होईल, कारण आजपासून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. अशा कामांमध्ये अडकण्यापेक्षा तुमच्या व्यवसायाकडे विशेष लक्ष द्या आणि संयम बाळगा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. आजकाल तुम्हाला अत्यंत सावधगिरीने कामे करावी लागतील. मेष राशीचे 7वे भविष्य. जेव्हा शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करतील, चांदीचे पाय धारण करतील, तेव्हा या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण शनिदेव त्यांना डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण करू शकतात. 29 मार्च 2025 नंतर तुम्हाला काही कामांमुळे तणावाचा सामना देखील करावा लागू शकतो. तुमचे जुने आजार उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. तसेच तुम्हाला तणाव घेणे टाळावे लागेल. थोडासा निष्काळजीपणाही तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची सुरुवातीपासूनच विशेष काळजी घ्यावी लागेल. मेष राशीच्या लोकांनी, तरुणांनी कामाचे जास्त ताण घेऊ नये. कामाच्या जास्त दबावामुळे यावेळी तुम्ही थोडे गोंधळले जाण्याची देखील शक्यता आहे. तुमच्यासाठी सल्ला असा आहे की कामासोबत तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. तुम्ही कामातून विश्रांती घेऊन छोट्या सहलीला, पिकनिकला जाऊ शकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात एक नवीन ताजेपणा अनुभवायला मिळेल आणि तुम्ही नवीन काहीतरी सकारात्मक विचार करू शकाल. मेष राशीचे 8वे भविष्य. जेव्हा शनिदेव मेष राशीत प्रवेश करतील आणि चांदीचे पाय धारण करतील, तेव्हा हा काळ कौटुंबिक नात्यासाठी खास असेल. तुमच्या कौटुंबिक नात्यात खूप दिवसापासून समस्या होत्या, त्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. 29 मार्च 2025 नंतर शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जे लोक घरातील वादामुळे अडचणीत होते, त्यांच्या समस्या देखील या काळात दूर होतील. भावा बहिणीच्या प्रेमात सामंजस्य निर्माण होईल. तसेच मी तुम्हाला सांगते की जी लोक बऱ्याच काळापासून वधूवर शोधत आहे, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. 29 मार्च 2025 नंतर या राशीचे लोक तुमच्या घरी काही शुभविधी सुरू करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा देखील विचार करू शकता. यासाठी तुमचा प्रवास यशस्वी होईल. त्या व्यक्तींशी न्यायालयात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता, त्यांचा वाद संपेल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सत्याची लढाई लढत असाल तर तुमची त्यापासून सुटका होईल आणि तुमचा विजय होईल. अन्यथा शनिदेव तुम्हाला दीर्घकाळ ओढून ठेवतील. जर कोणतीही व्यक्ती 29 मार्च 2025 नंतर आपले वाहन किंवा कोणत्याही वस्तूची विक्री करण्याचा विचार करत असेल तर कृपया तसे करू नका, अन्यथा बदल केल्याने तुम्हाला समस्या येऊ शकतात. या दिवसांमध्ये शनिदेवाच्या कृपेने सर्व स्त्रिया मुलांच्या सुखासाठी प्रयत्नशील असतील. त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल, त्यांना संततीचे सुख मिळेल. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की 29 मार्च 2025 नंतर तुमच्या कौटुंबिक नात्यात गोडवा येईल. मेष राशीचे 9वे भविष्य. 29 मार्च 2025 नंतर जेव्हा शनिदेवाची 7.5 मेष राशीत सुरू होईल, तेव्हा या दिवसात तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. या दिवसात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. पैसा हुशारीने खर्च करा. तुमच्या समस्येचे कारण समजणे टाळा. एकत्र काम करा. तसेच कधी आणि काय याची काळजी घेण्याची गरज आहे की कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. व्यवहार करताना काळजी घ्या. यावेळी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा.
आरोग्याबाबत काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीय किंवा मित्रांशी चर्चा करा. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. 29 मार्च 2025 नंतर कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. राग आणि आदेशावर नियंत्रण ठेवा. असे न केल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. मानसिक संतुलन गमावू नका. तर एकंदरीत खूप काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली कृपया कमेंट करून मला कळवा. माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सूर्यपुत्र शनिदेव महाराजांची मनपूर्वक स्तुती करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय शनिदेव महाराज लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.